गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। प्राथमिक आरोग्य केंद्रात गैरहजर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा समाप्त। अचानक भेट देऊन सीईओकडून सुरगाणा तालुक्यातील कामांची पाहणी। ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी गैरहजर राहतात, त्यावेळी रुग्णांना योग्य वेळेत उपचार मिळत नसल्याच्या नेहमी तक्रारी असतात। या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी बुधवारी दिनांक 29 जानेवारी रोजी सुरगाणा तालुक्यात अचानक भेट दिली। यात प्राथमिक आरोग्य केंद्र बुबळी येथील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी कोणतीही सूचना न देता गैरहजर असल्याचं आढळून आल्याने त्यांची सेवा समाप्त करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आले। राज्य शासनाच्या 100 दिवस कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी। 15व्या वित्त आयोगाच्या निधीचा राज्याच्या शासनाच्या 100 दिवस कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी। 15व्या वित्त आयोगाच्या निधीचा 100% विनियोग करावा। घरकुल योजनांचे उद्दिष्ट पूर्ण करतानाच लाभार्थ्यांच्या खात्यात निधी वर्ग करण्याची कार्यवाही तात्काळ करावी। गटविकास अधिकाऱ्यांनी दररोज आढावा घेऊन घरकुल योजनेचे वार्षिक उद्दिष्ट पूर्ण करावे, अशा सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी गटविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। याच पार्श्वभूमीवर त्यांनी सुरगाणा तालुक्यातील ग्रामपंचायत सुळे, प्राथमिक आरोग्य केंद्र बुबळी व पंचायत समिती सुरगाणा येथे भेट दिली आहे। यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र बुबळी येथील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी व डॉक्टर प्रदीप राऊत हे अनधिकृत गैरहजर असल्याचे आढळल्याने यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे यांना देण्यात आले। त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषधी साठ्याची चौकशी केली आहे। सुरगाणा तालुक्यातील ग्रामपंचायत सुळे, प्राथमिक आरोग्य केंद्र बुबळी व पंचायत समिती सुरगाणा येथे भेट दिली आहे। यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र बुबळी येथील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रदीप राऊत हे अनधिकृत गैरहजर असल्याचं आढळल्याने त्यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे यांना देण्यात आले। त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषधी साठ्याची माहिती घेत रुग्णांशी चर्चा केली आहे। दौऱ्यात ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर वर्षा फोटोळ, गटविकास अधिकारी महेश पोतदार यांच्यासह तालुकास्तरीय विभाग प्रमुख व ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते। एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी लक्ष्मण बागुल, बोरगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।